महारुद्रराव देशपांड्याचे जप्त उत्पन्न मोकळे केले. मोगल प्रांती जोगाईच्या आंब्यानजीक केज म्हणून गाव आहे. त्या गावी महारुद्रराव देशपांडे नावाचे ऋग्वेदी ब्राह्मण मोठे धनिक होते. निजाम सरकारने त्यांचे उत्पन्न जप्त केले. ते सुटण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले, पण ते व्यर्थ गेले. एके दिवशी बीड प्रांती कोणी साधू आहेत असे ऐकल्यावरून त्यांनी साधूच्या दर्शनात जाऊन आपली सर्व हकीकत सांगितली. साधू म्हणाले, अक्कलकोटी श्री परमहंस स्वामी आहेत, त्यांच्याकडे जा, म्हणजे तुमचे कार्य होईल असे वाटते. मग देशपांडे अक्कलकोटी जाऊन महाराजापुढे श्रीफलादी ठेवून साष्टांग नमस्कार घातला व उभे राहिले. इतक्यात समर्थ म्हणाले, 4 मनोरे आहेत, तेथे जा, म्हणजे तुमचे शेत सोडून देऊ. असे अंतसाक्षित्वाचे बोलणे ऐकून देशपांड्यास मोठे आश्चर्य वाटले. नंतर ते श्रीची आज्ञा घेऊन मोठ्या त्वरेने हैदराबादेस निघून गेले. त्याच दिवशी उत्पन्न सोडून देण्याचा सरकारातून हुकूम आला. हे ऐकून देशपांड्यास परमानंद होऊन श्रीचे गुणानुवाद गात ते अक्कलकोटी आले. श्रद्धापूर्वक श्रीचे पूजन करून झालेली हकीकत सर्वांस सांगितली. तेव्हापासून त्यांची भक्ती समर्थचरणी वृद्धंगित होत चालली. एके दिवशी देशपांडे पंढरपुरास विठोबाचे दर्शनास गेले असता विठ्ठलमूर्ती न दिसता श्री समर्थ दिसू लागले. देशपांड्यांनी आश्चर्याने चकित होऊन श्रीचे दर्शन घेतले व षोडशोपचार पूजा केली व ब्राह्मण भोजन घातले. नंतर श्रीचे गुणानुवाद गात ते आपल्या घरी गेले. पुढे काही दिवसांनी त्यास समर्थकृपेने पुरलेले द्रव्याचे हंडे सापडले. ते पुन्हा अक्कलकोटी येऊन श्रीचे दर्शन घेऊन उभे राहिले. इतक्यात महाराज म्हणाले, अरे, हजार ब्राह्मण जेवू घाल. श्रीची अशी आज्ञा होताच त्यांनी 1000 ब्राह्मण जेवू घातले व श्रीची आज्ञा घेऊन ते आपल्या गावी गेले. दुसऱ्या दिवशी तापाने आजारी पडून त्यांची अत्यावस्थिती झाली. सर्वांनी त्यांच्या देहाची आशा सोडली. देशपांड्यांचे थोरले मुलगे रघुत्तमराव हे घाबरून जाऊन धावत श्रीच्या दर्शनास अक्कलकोटी आले. महाराजास साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना केली की महाराज, आमचे वडील तापाने सीक होऊन अंतकाळ होण्याची वेळ आली आहे. महाराज, त्यांच्याशिवाय आमचा प्रपंच फुकट गेल्यासारखा आहे. करिता माय बाप द्या सागरा, वडिलांची प्रकृतीस आराम द्या. समर्थ म्हणाले, जा घरी, होईल आराम. असे श्रीमुखातील वाक्य ऐकून रघुत्तमरावास आनंद होऊन श्रीचरणाचे तीर्थ घेऊन घरी आले व वडिलांचे तोंडात घातले. त्या दिवसापासून देशपांड्यास आराम पडून 8 दिवसात ते बरे झाले. नंतर श्रीच्या दर्शनास येऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. ते म्हणाले, श्रीने कृपा करून मरणातून वाचवले, तरी या दासास काही सेवा सांगावी. असे म्हणून श्री समर्थापुढे त्यांनी 10,000 रुपये ठेवले. ते पाहून समर्थ हसले व म्हणाले, आम्हास रुपये नको, जा, निघ घरी. घराचे उकिरड्यात नेऊन टाक आणि हा दगड तेथे नेऊन ठेव. त्यावेळी मुंबईचे शेणवी गृहस्थ हरिश्चंद्र म्हणून श्रीचे भक्त तेथे आले होते. त्यांचा व्यवसाय म्हणजे श्रीच्या हजारो पादुका तयार करून समर्थ भक्तांना फुकट वाटणे असा होता. त्यांनी श्रीचे वाक्य ऐकताच देशपांड्यास आपल्याजवळ तयार असलेल्या पादुका दिल्या. त्या घेऊन देशपांड्यांनी श्रीच्या पायास लावून ते आपल्या गावी केजला निघून गेले. नंतर श्री पुढे ठेवलेल्या रुपयांचा घरापुढे उकिरड्यावर मोठा मठ बांधून श्रीच्या पादुका स्थापन केल्या. नंतर त्यांनी काशी, प्रयाग वगैरे तीर्थे करून शेवटी संन्यास घेतला. त्यास कोणी समर्थाची लीला सांगू लागल्यास डोळ्यातून घळघळ पाणी वाहत असे. इतके ते प्रेमळ असून श्रीच्या ठिकाणी त्यांची पराकाष्ठेची निष्ठा होती. ते प्रतिवर्षी अक्कलकोटास येऊन हजारो ब्राह्मणास जेवू घालत असत. पुढे ते एक वेळ अक्कलकोटास आले असता प्रकृती बिघडून त्यांचा अंतकाळ जवळ आला. तेव्हा त्यांनी सर्व लोकांस सांगितले की माझी समाधी श्रीच्या समाधीजवळ करा. असे सांगून केजकर स्वामींनी शके 1817 साली पौषवद्य नवमी सकाळी 5 वाजता देह विसर्जन केला. नंतर सर्वांनी त्यांची समाधी श्रीच्या समाधीजवळ बांधली. धन्य त्या गुरुभक्ताची, ज्याची समाधी समर्थचरणाजवळ झाली. महाराजांच्या भक्तापैकी केजकर स्वामी हे भक्तिज्ञान वैराग्य संपन्न होऊन समर्थचरणाचा अखंड वास करून राहिले. पुढे त्यांचे चिरंजीव रघुत्तमराव हेही भक्तिमान होऊन श्रीची सेवा करू लागले. गणपतराव हुकेरे अक्कलकोटपासून 8 कोसावर सोलापूर जिल्ह्यात बोरामणी म्हणून एक गाव आहे. त्या गावी गणपतराव हुकेरे म्हणून वाणी जातीचा ग्रस्त होता.
त्याच्या गाई म्हशी पुष्कळ होत्या. एके दिवशी 3 म्हशी चुकून नाहीशा झाल्या. पुष्कळ शोध केला, पत्ता लागेना. म्हणून श्रीस नवस केला की जर माझ्या म्हशी सापडल्या तर त्यातील एक म्हैस श्रीचरणी अर्पण करीन किंवा म्हशीची किंमत अर्पण करीन. दुसऱ्या दिवशी गणपतरावास एक गृहस्थाने सांगितले की गावाच्या बाहेर एका जुन्या घरात म्हशी हंबरडा फोडीत आहेत. त्या तुमच्याच की काय ते जाऊन पहा. नंतर गणपतराव 4 गडी बरोबर घेऊन त्या ठिकाणी गेले. पाहता तो आपल्याच म्हशी असे ओळखून 3 म्हशी घरी घेऊन आले. सर्व लोकांस आश्चर्य वाटले. त्या म्हशी चोरांनी नेऊन गावाबाहेर ठेवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी नेण्याचा त्या चोरांचा विचार होता. असो. नंतर गणपतराव एका म्हशीच्या किमतीच्या 2 समया घेऊन अक्कलकोटी आले. त्या समया चोळापाजवळ दिल्या. पुढे एके दिवशी गणपतरावांनी एक वांस म्हैस आणून श्रीस अर्पण केली. जसे डोक्यावरून हात फिरून असावधपणे तेल, तूप किंवा खाली पडून नासणारा पदार्थ जर खाली पडून नाश झाला तर निराश होऊन लोक कृष्णार्पण झाले असे म्हणतात. परंतु हे कृष्णार्पण करणे नव्हे, ते प्रापंचिक स्वार्थी कपटी कृत्य आहे. जर परमेश्वरास असे फसवितात तर अन्य मनुष्यास फसवतील, यात नवीन काय. असो. समर्थ हसून म्हणाले, आमची म्हैस तुझ्याकडे राहू दे. मग गणपतरावांनी म्हैस घरी आणली. त्या म्हशीची श्रीस दया आली. कारण जे समर्थांचे झाले, मग ते देव, मानव, पशु, पक्षी इत्यादी कोणीही असो, त्यांची लज्जा व आपले ब्रीद रक्षण केलेच पाहिजे. असं न केल्यास समर्थ कोण म्हणेल. परंतु समर्थांचे झाले मात्र पाहिजे. पुढे ती वांज म्हैस समर्थ कृपेने 2-3 वेळा पिऊन पुष्कळही दूध देऊ लागली. परंतु श्रीस अर्पण केलेली म्हैस आहे ही आठवण गणपतराव विसरले. कारण त्यांनी नैवेद्याकरिता एक थेंब सुद्धा दूध अक्कलकोटास पाठवले नाही. गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण अनुभवास येते. तात्पर्य सत्यासत्य विचार किंवा आपला अपराध प्रापंचिक वाटत नाही. असो. पुत्राचे अपराध कितीही झाले तरी आईबाप क्षमा करतात. असे समर्थाने आमच्या हातून कितीतरी अपराध झाले तरी निष्ठुरपणा किंवा विषमता या आईच्या हातून होत नाही. पुढे ती म्हैस काही दिवसांनी मरण पावली. अशी श्रीची लीला आघात होती. हत्तीचा मध जिरवला. अक्कलकोटी महिपालाच्या मंदिरानजीक हत्ती बांधण्याचे स्थळ होते. हल्ली त्या जागेवर शाळा आहे. त्या जागी राजाचा गवार नामक हत्ती बांधत असत. तो इतका मस्त झाला की कोणत्याही मनुष्यास त्या रस्त्याने जाण्याची भीती वाटू लागली. त्याच्या 4ही पायात साखळदंड बांधले असतानाही तो सोंडेने दगडाचा वर्षाव करू लागला. गायी म्हशी त्या रस्त्याने जाण्याच्या बंद झाल्या. गावातील लोकांस भीती वाटू लागली की कारण तो केव्हा सुटून कोणाचा प्राण घेईल याचा नेम नव्हता. राजाने त्या हत्तीच्या आजूबाजूला सशस्त्र शिपाई, सहस्त्र घोडेस्वार लोकांच्या रक्षणास ठेवून राजा श्री समर्थाच्या दर्शनास येऊन प्रार्थना करू लागला की महाराज, आमचा हत्ती मस्त होऊन फारच बेफाम झाला आहे. लोकांना मोठी भीती वाटू लागली आहे, तर गोळी घालून ठार मारावे की काय. समर्थ म्हणाले, अरे त्याला मारू नकोस. असे म्हणून महाराज सेवेकऱ्यासह हत्तीकडे जाण्यास निघाले. वाटेत लोक सांगू लागले की महाराज, या रस्त्याने जाऊ नका. हत्ती मोठमोठे दगड सोंडेने सारखा फेकीत आहे. हे ऐकून सर्व सेवेकरी मागे फिरले. सर्व सेवेकरावर ज्याची दया, तो जो जगाची अन्याय क्षमा करणारा, ज्याचे चिंतन दुर्लभ, जो प्रत्यक्ष काळाच्याही तोंडातून सोडवणारा, असे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ बरोबर उभे असता जे भक्त सेवक म्हणवणारे ते देहबुद्धी धरून पळून गेले. हतभागी तेवढे प्रभू सद्गुरू सोडून गेले आणि सतशिव, चोळाप्पा, बाबा यादव एवढे श्रीजवळ राहिले. असो. महाराज कटीवर हात ठेवून त्या हत्तीपुढे उभे राहिले व शिव्या देऊन म्हणाले, मूर्खा, माजलास काय? पूर्वीचे स्मरण विसरलास वाटते. चढेल तो पडेल. बाष्पपणाचा अभिमान सोडून दे. असे श्रीचे वचन ऐकून त्या मस्त हत्तीने एकदम महाराजाजवळ येऊन पुढच्या पायाचे गुडघे टेकून गंडस्थ श्रीचरणावर ठेविले. डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. जसे पूर्वी त्रेतायुगात हनुमंत, नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीव आदी करून 18 पद्म वानर हे वंचर असतानाही श्री रामदर्शन होताच अनन्य शरण होऊन कृतार्थ झाले, किंवा श्रीकृष्ण दर्शनाने जसे तृणचर, गायी, वत्स, वृक्ष, पाषाण आदी करून पावन झाले, तसा श्री समर्थांच्या दर्शनाने एवढा जरी मदोन्मत्त हत्ती होता तरी लीन होऊन पुढे तो गायीप्रमाणे झाला.
अशा प्रकारे मुकी जनावरे सुद्धा प्रभू समर्थांना ओळखून शरण जातात, तर मनुष्यास शरीर, वाणी, बुद्धी, चातुर्य असूनही वेगळ भासणाऱ्या श्रीचा महिमा ओळखत नाही. असो, ज्यांना आपले कल्याण करून घेणे असेल त्यांनी श्री समर्थास शरण जाऊन कृपेला पात्र व्हावे. बळवंतराव भेंडे. मुंबईत बळवंतराव भेंडे म्हणून शेनवी गृहस्थ खाजगी नोकर होते. त्यास काही रोग झाला. पुष्कळ औषधोपचार केले, परंतु गुण नाही. त्यांना एके दिवशी काही सज्जन गृहस्थांनी सांगितले की तुम्ही अक्कलकोटास जा. श्री स्वामी समर्थ आहेत, ते तुम्हास रोगापासून मुक्त करतील. बळवंतरावांनी असे वचन ऐकताच आपल्या आईसह अक्कलकोटी जाऊन श्रीचे दर्शन घेतले व प्रार्थना केली की महाराज, मी रोगाने फार पीडित झालो. आता हे दुःख माझ्याच्याने सहन करवत नाही, तरी श्रीने दासावर कृपादृष्टी करावी. असे म्हणून ते उभे राहिले. समर्थ म्हणाले, घरी जाऊन स्वस्थ व्हायस. श्रीने त्यास श्रीफळ प्रसाद देऊन जाण्यास आज्ञा दिली. भेंडेंना आनंद होऊन ते आईसह बिराडी गेले. दुसऱ्या दिवशी पंढरपुरास जाण्याचा विचार करून मातोश्रीसह श्रीच्या दर्शनास आले. श्रीने त्यांचा शुद्ध भाव पाहून दोन्ही हात कटीवर ठेवून विठ्ठल दर्शन दिले. साक्षात पांडुरंग मूर्ती पाहून दोघेही तटस्थ झाले. थोड्या वेळाने शुद्धीवर येऊन ती दोघे म्हणाली, महाराज, आपण प्रत्यक्ष पांडुरंग असून आम्ही अज्ञानपणे आपणास न ओळखून पंढरपुरास जात होतो. असे म्हणून त्याने श्री साष्टांग नमस्कार घातला व श्रीची आज्ञा घेऊन भेंडे गाणगापुरास गेले. श्रीची षोडशोपचारी पूजा अर्चा नैवेद्य करून मुंबईस निघून आले. पुढे बळवंतरावांना आराम पडून ते रोगमुक्त झाले. चांगली नोकरीही श्री कृपेने मिळाली. अशी समर्थांची कृपा त्याचवर झाली.